हो, जय श्री कृष्ण. आज आपण बनवणार आहे खारीक खोबऱ्याचे लाडू. खारीक खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बदाम, 1 वाटी अक्रोड, 1 वाटी काजू आणि अर्धी वाटी आपल्याला लागणार आहे गोडंबी. नंतर 1 मोठी वाटी आपल्याला खारीक लागणार आहे आणि हे 2 वाट्या खोबरं खिसलेलं आहे. नंतर आपल्याला हे कढईमध्ये सर्व भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये टाकून. अशा प्रकारे थोडं मीडियम आचवर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नंतर मी ते सर्व ड्रायफ्रूट सर्व भाजून घेतले अशा प्रकारे. नंतर आपल्याला खारीक आहे ती पण भाजून घ्यायची आहे. खारीक थोडी जास्त भाजून घ्यायची, कारण ते थोडी आपल्याला कच्चपणा त्याचा निघून जात असतो. नंतर खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. एकदम हेवी लालसर आपल्याला थोडं भाजून घ्यायचं. नंतर खारीकची मी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे ड्रायफ्रूटची पण पावडर करून घेतली. नंतर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि जे आपण खारीकची पावडर केली ते पण भाजून घ्यायची आणि ड्रायफ्रूटची पावडर केलेली आहे ते पण भाजून घ्यायची. हे सर्व दोन्ही आम्ही एकत्र मी भाजून घेतलेलं आहे. थोडीशी लालसर अशी भाजून घ्यायची. नंतर मी एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे. त्याची मला पिठी साखर बनवून घ्यायची आहे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व ते ड्रायफ्रूट आणि खारीक हे सर्व एकत्र करून टाकलेली आहे. नंतर आपल्याला साखरची जी पावडर केलेली आहे ते पण याच्यात टाकून द्यायची आहे आणि मी थोडंसं तूप टाकणार आहे त्याच्यात. तसं टाकायची जरूरत पडत नाही, पण थोडंसं टाकते मी तूप. इथं मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप गरम केलेलं आहे एवढंच मी टाकून दिलेलं आणि एकत्र हातानं थोडं गरम आहे ते. नंतर थंड झाल्यावर आपल्याला जसे लागेल तसे आपण लाडू त्याच्या शेपमध्ये बनवू शकतो. एकदम गरमच असे तेव्हा थोडंसं थंड होऊ द्यायचं, नंतर लाडू जुटत नाही तो. अशा प्रकारे हा लाडू मी बनवून दाखवलेला तुम्हाला. अजून दुसरा पण दाखवते बनवून. एकदम स्वादिष्ट लागतात हे लाडू, तुम्ही खाऊन बघा साखरेचे. कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ लागला असेल तर लाईक करत जा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा, लाईक करा. बाय. जय श्री कृष्ण.